ना, शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्या ह्या उपलब्ध नसताना आता खाजगी संस्थांमध्ये नोकऱ्या ह्या आरक्षणावरती मिळणारच नाहीत. तर त्याच्यामध्ये आता कसं आहे, त्याच्यात लोक ह्या फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे. हं. त्याच्यामध्ये आरक्षण समाजातल्या दुबळ्या लोकांना जे आहे, दलित आदिवासी, जनरली त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही, ते असं म्हणतं. आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात, काही करतात. माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीनिहाय हा विचार करू नये. विचार करायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल त्याला आरक्षण दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं हा पहिल्यांदा विचार महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये बाळासाहेबांनी हा पहिल्यांदा मांडला की जातीला जरी पोट असलं तरी पोटाला जात लावू नका. आणि त्यांचेच